दिस चॅनल अमित कोळेकर अकॅडमी. बघा आज आपण शिकणार आहे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. त्याच्यामध्ये कितवा क्वेश्चन चालू आहे आपला? क्वेश्चन नंबर 8 पर्यंत कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे. आणि क्वेश्चन नंबर 9 जो आहे मॅक्झिमम आणि मिनिममचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. गेल्या वेळेस प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय मॅक्झिमम आणि मिनिममचे सगळे स्टेप सांगितलेत व्यवस्थित. जर तुम्हाला स्टेप जर फॉलो करता येत असतील म्हणजे नाही का सॉल्व्ह करता येत असेल तरच तुम्हाला क्वेश्चन नंबर 9 मधला सेकंड वाला पण सॉल्व्ह होईल. ठीक आहे. जसा क्वेश्चन नंबर 9 मधला फर्स्ट वाला केलाय सेम तसेच टोटल किती क्वेश्चन आहेत? टोटल 6 क्वेश्चन आहेत. म्हणजे अजून तुम्हाला 5 क्वेश्चन ऑटोमॅटिक येऊन जातील. ठीक आहे. जर तुम्हाला फर्स्ट वाला जर जमत असेल तर. ठीक आहे. आणि जे कोणी नवीन असतील तर मी प्रयत्न करतो समजण्याचा. ठीक आहे. चला लक्ष द्या व्यवस्थित. आणि तसंच जे कोणी आता नाही का चॅनलवर न्यू आहेत, नाही का न्यू जॉईन झाले त्यांनी काय करायचं, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जायचं, तिथं बघा व्हॉट्सअप लिंक आहे, त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट क्लिक करून जॉईन होऊ शकता. ठीक आहे. म्हणजे रेग्युलर तुम्हाला चॅनल नाही का रेग्युलर तुम्हाला लिंक भेटत जाईल. ओके. 8 किंवा 8:30 वाजता लेक्चर असतं. ठीक आहे. चला स्टार्ट करतो. लक्ष द्या व्यवस्थित. सो आता काय दिलं इथं फंक्शन एफ ऑफ एक्स इक्वल टू 2x³ - 21x² + 36x - 20. ठीक आहे. हे जे काय फंक्शन आहे हे खूप मोठं दिलेलं आहे. मग सॉल्व्ह करताना व्यवस्थित करावं लागेल. ठीक आहे. म्हणजे आता स्टार्टिंगलाच मला जवळपास वाटतंय 12 किंवा 13 मिनिट लागतील सॉल्व्ह करायला. ठीक आहे. आणि ह्या क्वेश्चन साठी तुम्हाला पेशन्स ठेवावं लागतील. ज्यांच्याकडे जास्त पेशन्स नसणार म्हणजे तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्हच होणार नाही. ठीक आहे. पेशन्स ठेवावं लागतील. ओके. चला लक्ष द्या व्यवस्थित. सो बघा मी क्वेश्चन आन्सर मध्ये ऍज इट इज लिहून टाकला. ठीक आहे. इथं आन्सर केलं. सो एफ ऑफ एक्स इक्वल टू दिस फंक्शन. फर्स्ट स्टेप काय आहे? स्टेप फर्स्ट काय करणार? स्टेप फर्स्ट ह्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. सो दॅट इज एफ डॅश ऑफ एक्स बरोबर. ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार? डेरिव्हेटिव्ह मी डायरेक्ट काढतो पटकन. सो काय येणार इथं 3 ने 2 ला मल्टिप्लाय करा, पॉवर खाली घ्या, 3 2 जा 6 एक्स पॉवर मधून 1 लेस म्हणजे 2 राहिलं. ओके. -2 खाली घ्या, पॉवर खाली 21 2 जा दॅट इज 42. ओके. एक्स तसाच एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय तर 1 येतं. सो प्लस 36 ऍज इट इज. ठीक आहे. सो -20 चे डेरिव्हेटिव्ह काय ना 0 ना. कॉन्स्टंट टर्मचं डेरिव्हेटिव्ह 0 येते हे माहिती तुम्हाला. ठीक आहे. नाव स्टेप सेकंड काय ह्याचा परत डेरिव्हेटिव्ह करावा लागेल ना. ठीक आहे. डिफरन्शिएट करा. एफ डबल डॅश ऑफ एक्स इक्वल टू ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय मग आता कसं करणार मग आता सांगा बघू. परत पॉवर खाली घ्या, 2 6 जा 12 एक्स तसाच पॉवर मधून 1 लेस केलं 1 राहिलं. ओके. -42 एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 येतं. ओके. आणि 36 चं डेरिव्हेटिव्ह 0 येणार. ठीक आहे. मग मी इथे लिहिणार नाही 0. ओके. हा तसंच देतो ना. आता काय करणार स्टेप 3 मध्ये? स्टेप 3 जे आहे ते नीट लक्ष द्या. स्टेप 3 मध्ये अशी कंडिशन आहे तिथं व्हॅल्यू काय घ्यावं लागेल आपल्याला? एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू 0 घ्यावं लागेल. ठीक आहे. एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू इक्वल टू 0 घ्यावं लागेल. एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू किती आहे? दिस टर्म. सो मग मी काय करणार बघा नीट लक्ष द्या. सो आता 6x² - 42x + 36 इक्वल टू 0. मी याला 6 ने डिवाइड करू शकतो का? हो 6 ने डिवाइड करू शकतो. बघा ह्या इक्वेशनला 6 ने डिवाइड करतो. मग इक्वेशन काय ना सो दॅट इज असं आहे ना x² किती जा 7 जा ना 7x + 6 6 जा 0. सो 7 चे असे फॅक्टर पाडा की त्यांची ऍडिशन सबट्रॅक्शन -7 यायला पाहिजे. मग काय घेऊ मी? -6 आणि -1. ठीक आहे ना. बघा ना +6 आणायचं आहे ना. सो +6 चे असे फॅक्टर पाडा ऍडिशन सबट्रॅक्शन -7 यायला पाहिजे. सो -6 -1 -6 -1 म्हणजे -7 -into -+6 1 जा 6. ठीक आहे. कंडिशन इज सॅटिस्फाय. सो आता x² - 6x - 1x + 6 इक्वल टू 0. सो ह्याच्यामधून x कॉमन काढा, ह्याच्यामधून -1 कॉमन काढा. ठीक आहे. आन्सर येईल. मग कसं येणार आन्सर? x कॉमन राहिलं काय मग आतमध्ये x - 6 बरोबर ना. x - 6 राहिले. इथं -1 कॉमन काढा. -1 कॉमन आतमध्ये x राहणार. इथं प्लसच्या जागी मायनस लिहावं लागेल कारण -into - होणार बरोबर ना. 6 ऍज इट इज इक्वल टू 0. नाव एक ब्रॅकेट काय येणार? एक ब्रॅकेट x - 6 आहे ना बरोबर ना. एक ब्रॅकेट x - 6 आहे ना. नंतर x - 1 चा येणार एक ब्रॅकेट x - 1 इक्वल टू 0. हा इथून मी डायरेक्ट लिहू शकतो
की -6 आहे. मी डायरेक्ट लिहितो एक्सची व्हॅल्यू. सो एक्सची व्हॅल्यू काय ना इक्वल टू 6 आहे ना, और एक्स इक्वल टू 1 येणार. एवढं तर तुम्हाला क्वाड्रेटिक इक्वेशन तर सॉल्व्ह करता येतं. ठीक आहे, बरोबर ना. सो आता स्टेप 3 आहे. स्टेप 3 नंतर स्टेप 4 काय होतं, स्टेप 4 मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं तिथं काय भेटणार आपल्याला, एक्सच्या व्हॅल्यू भेटणार. सो एक्सच्या व्हॅल्यू भेटले म्हणजेच काय स्टेप 4 आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये स्टेप 3 मध्येच स्टेप 4 पण इन्क्लूड आहे. ठीक आहे, सो आता स्टेप 4 काय, नाव नेक्स्ट स्टेप 4. आता हे दोन व्हॅल्यू भेटल्या बरोबर. कधी कधी मला इथे एक व्हॅल्यू भेटू शकते, पण आता सध्या दोन व्हॅल्यू भेटल्यात. मग मी काय करणार, एक व्हॅल्यू घेणार आणि ह्या एफ डबल डॅश एक्स मध्ये व्हॅल्यू पुट करणार. ठीक आहे, ही व्हॅल्यू मी एक एक घेतो. मग आता ही व्हॅल्यू कशात पुट करणार, एफ डबल डॅश ऑफ एक्स मध्ये व्हॅल्यू पुट करणार. ठीक आहे, सो काय करणार मग आता बघा, पुट एक्स इक्वल टू वेन एक असे लिहितो मी डायरेक्ट, पुट एक्स इक्वल टू 6 इन एफ डबल डॅश ऑफ एक्स. ठीक आहे, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 6 जी आहे ती याच्यामध्ये पुट करा. सो काय घेणार मग इथं, एफ डबल डॅश ऑफ एक्स इक्वल टू इक्वेशन काय 12x मायनस 42, बरोबर ना. सो आता किती किती येणार सांगा बघू, 12 तसाच 6 मायनस 42. सो 12 6 जा 72, 72 मधून 42 गेले, राहिले किती 52 62 30. सो 30 राहणार, किती राहणार 30. सो एफ डबल डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू आली 30. ओके, हे इथं ब्रॅकेट टाकत नाही. जर व्हॅल्यू पॉझिटिव्ह आले असेल तर एफ डबल डॅश एक्स ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 आहे. ग्रेटर दॅन 0 म्हणजेच काय, जर एफ डबल डॅश ची व्हॅल्यू ग्रेटर असेल तर समजायचं फंक्शन मिनिमम आहे. फंक्शन काय आहे, मिनिमम आहे. सो पहिले एवढं स्क्रीनशॉट काढा, त्याच्यानंतर सांगतो काय करायचं. ठीक आहे, दुसरी व्हॅल्यू पण लक्षात ठेवा, एक्स इक्वल टू 1. काय करणार तुम्ही इथं, एफ डबल डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली, बरोबर, पॉझिटिव्ह 30 आली. म्हणजेच काय, एफ डबल डॅश ची व्हॅल्यू, एफ डबल डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 आली आहे, बरोबर ना. ह्याची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 म्हणजे 30 आहे, बरोबर. जर ग्रेटर दॅन 0 आले असेल तर आपण फंक्शन काय बोलतो, सो इथे लिहिणार आपण. सो फंक्शन एफ ऑफ एक्स इज मिनिमम at which point, at x equal to 6, at x equal to 6 हे असं लिहिणार. पण मिनिमम आहे त्या पॉइंटला, म्हणजे x इक्वल टू 6 ला मिनिमम आहे, पण कितीने मिनिमम आहे हे माहिती पाहिजे ना. सो जर आपल्याला जर व्हॅल्यू काढायचं असेल कितीने मिनिमम आहे, बरोबर ना, तर मग मला व्हॅल्यू काढायचं असेल तर मी काय करणार, एक्स ची व्हॅल्यू 6 जी आहे ना ते मेन फंक्शन मध्ये पुट करणार. म्हणजे आपला क्वेश्चन काय होता, नाव पुट एक्स इक्वल टू 6 इन एफ ऑफ एक्स, म्हणजे या फंक्शन मध्ये व्हॅल्यू पुट करायची आपल्याला. ठीक आहे, फंक्शन काय होतं, सो एफ ऑफ एक्स इक्वल टू एफ ऑफ एक्स म्हणजे 6 हा एक्सच्या जागी 6 लिहावा लागेल. सो फंक्शन काय होतं, पहिले मी फंक्शन लिहू का, पहिले मी फंक्शन लिहितो. फंक्शन काय होतं 2x3, बरोबर, पुढं -21x², पुढं +36x, नंतर होतं -20. ठीक आहे, सो जिथं जिथं x आहे तिथे एक्सच्या जागी 6 ठेवा, एक्सच्या जागी 6 ठेवा. सो 6 चा क्यूब -21 6 चा स्क्वेअर +36 एक्सच्या जागी 6 -20. ठीक आहे, एफ डॅश ऑफ 6 इक्वल टू, हे जर तुम्ही सॉल्व्ह करणार तर त्याची व्हॅल्यू किती येणार माहिती का, त्याची व्हॅल्यू आहे ना, एक मिनिट सांगतो. मिनिममला व्हॅल्यू येते 6 जर पुट केल्यावर -128 येणार, -128. ठीक आहे, म्हणजे मिनिममला व्हॅल्यू किती आहे हे तुम्हाला सॉल्व्ह करता यायला पाहिजे. हे सॉल्व्ह मी करून नाही देणार कारण खूप इझी येते. ठीक आहे, सो मिनिममला व्हॅल्यू एफ ऑफ 6 इक्वल टू -128. सो इथे लिहायचं एफ ऑफ एक्स इज मिनिमम किती, मिनिमम -128 at which point, at x equal to 6. ठीक आहे, हे पण लक्षात पाहिजे तुम्हाला. ओके, चला लवकर एवढं स्क्रीनशॉट काढा. ही स्टेप 4 झाला. आता स्टेप 5 मध्ये पण काय करायचं आपल्याला, हेच करायचंय. कसं करायचं ते सांगतो तुम्हाला. चला काढलं स्क्रीनशॉट. चला आता लक्ष द्या बघा, स्टेप किती चालेल 5 ना. सो आता x इक्वल टू 1 घ्या ना. स्टेप 5
एक मिनिट हा एक्स इक्वल टू पुट एक्स इक्वल टू 1 इन एफ डबल डॅश ऑफ एक्स, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 1 ही एफ डबल डॅश मध्ये व्हॅल्यू पुट करा. सो इक्वेशन काय एफ डबल डॅश ऑफ एक्स चं इक्वेशन आहे 12x मायनस 42. ठीक आहे, आता रफ करतोय. चला हे रफ करतो. हे स्टेप 5 व्यवस्थित लक्ष द्या. तुम्ही व्यवस्थित लिहा स्टेप वाईज. ठीक आहे, तर तुम्हाला फुल मार्क भेटेल. स्टेप 5 म्हणजे आता एक्स ची व्हॅल्यू 1 ह्याच्यात पुट करतोय. सो काय ना मग एफ डबल डॅश एक्सच्या जागी 1 पुट करतोय. ठीक आहे, सो 12 एक्सच्या जागी 1 मायनस 42. सो 12 1 जा 12 मायनस 42 ऍज इट इज. सो 12 मधून 42 गेले, राहिले किती 30. सो 30 मोठ्या नंबरचं चिन्ह. सो काय मग इथं मायनस 30 मायनस 30. सो एफ डबल डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू आली मायनस 30. सो एफ ऑफ एक्स हॅज, सो मायनस आहे. जर निगेटिव्ह व्हॅल्यू आली असेल तर काय असतं फंक्शन असतं एफ डबल डॅश ऑफ एक्स इज लेस दॅन 0, म्हणजे 0 पेक्षा कमी व्हॅल्यू आहे. जर लेस म्हणजे निगेटिव्ह असेल तर फंक्शन काय असणार आहे मॅक्झिमम असणार आहे. सो इथे लिहावं लागेल एफ ऑफ एक्स हॅज मॅक्झिमम at which point that is x equal to 1. मॅक्झिमम आहे हे मला माहिती झालं, पण कितीनी मॅक्झिमम आहे हे माहिती का मला नाही माहित. मग कितीनी मॅक्झिमम आहे हे माहिती करण्यासाठी मग आता मी काय करणार x इक्वल टू 1 ची व्हॅल्यू ह्या फंक्शन मध्ये पुट करणार. बघा ह्या फंक्शन मध्ये. ठीक आहे, चला हे एवढा पहिला स्क्रीनशॉट काढा फास्ट मध्ये. मिनिमम आहे का आलं बघा, मिनिमम -128 आहे. ठीक आहे, सो आता मी हे काढायचं ना मला x इक्वल टू 1 ना. सो आता काय लिहिणार बघा पुढं. आता हे असेल आता बघा इथून लिहायला स्टार्ट करा. ओके, बघा at x equal to 1. सो आता put x equal to 1 in f of x, म्हणजे स्टेप 4 आणि स्टेप 5 सेम आहे. ठीक आहे, स्टेप 4 आणि स्टेप 5 सेम आहे, फक्त x ची व्हॅल्यू मी चेंज केली. ठीक आहे, सो x इक्वल टू 1 इन f of x. सो आता व्हॅल्यू पुट करा. 2 x च्या जागी 1 ठेवा, मायनस 21 x च्या जागी 1 प्लस त्याचा स्क्वेअर 36 x च्या जागी 1 मायनस 20. सो बघा 1 चा क्यूब काय तो 1च येणार. सो 2 ऍज इट इज, 1 चा स्क्वेअर 1च. सो 21 ऍज इट इज प्लस 36 मायनस 20. सो बघा किती येणार 36 प्लस 2 किती 38 मायनस 21 मायनस 20. हे दोघांची ऍडिशन होणार पण निगेटिव्ह साईन देणार, हे माहिती तुम्हाला. ठीक आहे, एवढं तर कॅल्क्युलेशन येतं कारण तुम्ही 12th स्टँडर्डला आहे. ठीक आहे, मायनस 41 ना. ठीक आहे, मायनस 41. सो व्हॅल्यू किती आली दॅट इज -3. सो व्हॅल्यू आली -3. सो एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू जी आली ती -3. पण लिहिणार कसं लास्टला इथे लिहा एफ हॅज विच व्हॅल्यू एफ ऑफ एक्स इथे लिहितो बाजूला. एफ ऑफ एक्स हॅज मॅक्झिमम किती मॅक्झिमम -3 ऍट एक्स इक्वल टू 1. ठीक आहे, म्हणजे मॅक्झिमम आहे -3. ओके, आणि ऍट विच पॉइंट एक्स इक्वल टू 1. एवढं तुम्हाला सॉल्व्ह करता यायला पाहिजे. ठीक आहे, काढा स्क्रीनशॉट. हा, ह्याच्यामध्ये फक्त स्टेप जास्त आहेत, बाकी काही नाही. याच्यात फॉर्मॅट तोच राहणार. क्वेश्चन कसा पण येऊ दे, मॅक्झिमम अँड मिनिममचा कसा पण येऊ दे, फॉर्मॅट हाच राहणार. ठीक आहे, स्टेप ऍक्च्युअली मी तुम्हाला 7 स्टेप सांगितलेत, पण कसं आहे माहिती का स्टेप 3 आणि 4 एकत्र येतं म्हणून आपण स्टेप नाही लिहित ते. ठीक आहे, म्हणजे ऍक्च्युअली मॅक्झिमम स्टेप 5 पण लिहिलं तर चालेल. ठीक आहे ना. क्वेश्चन नंबर 3rd बघा, 3rd वाला पण तसंच करायचं सेम, पण मी सगळे सम घेणार आहे याच्यात. ठीक आहे, 2.4 मध्ये जेवढे सम आहेत तेवढे घेणार. कारण कसं आहे माहिती का काय काय जण कमेंट करतात की हा क्वेश्चन का नाही घेतला. ठीक आहे, मग नंतर फ्युचरमध्ये मला असा प्रॉब्लेम क्रिएट नाही का व्हायला नाही पाहिजे मला क्रिएट, म्हणून मी हे पूर्ण शिकवतोय. ठीक आहे, आणि फिजिक्सचं पण साइड बाय साइड बघा तुम्ही लेक्चर. ठीक आहे, ऍक्च्युअली 3रा लेसन चालू आहे माझं. 3रा म्हणजे कसं पहिलं ऑसिलेशन शिकवलंय, त्याच्यानंतर करंट इलेक्ट्रिसिटी शिकवलाय, नंतर रोटेशनल डायनामिक आता जस्ट स्टार्ट आहे आपला. ठीक आहे, ते व्हिडिओ पण बघा पहिलं बेसलाईन. आणि जे काही नवीन असतील ना हे तुम्हाला पहिलं स्टार्टिंगचं काहीच समजणार नाहीये. तुम्ही जर डायरेक्ट बघत असेल ना हा व्हिडिओ तर तुम्हाला काहीच नाही समजणार.
ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला पहिलं बेसिक बघावं लागेल. ठीक आहे, तर तुम्हाला मॅथ्स येईल. सो आता f of x equal to this function. So answer is ready. So f of x equal to हे. ओके, सो आता स्टेप फर्स्ट काय करणार. सो स्टेप फर्स्ट इज ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढा. सो f डॅश ऑफ x, जर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह येत असेल तरच बघा हे, अदरवाइज बघू नका हे, मी पहिलं सांगतोय. ठीक आहे, सो एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय ना 3x², पॉवर खाली पॉवर मधून एक लेस. ठीक आहे, मायनस पॉवर आहे इथं 9 तर तसंच राहणार. ठीक आहे, पॉवर खाली येणार. सो पॉवर खाली आला काय ना 9 2 जा 18x ऍज इट इज. ठीक आहे, पॉवर मधून एक लेस झाला म्हणजे 1 आला. सो प्लस 24 ऍज इट इज, x चा डेरिव्हेटिव्ह 1 येणार. ओके, बात खतम. सो आता स्टेप सेकंड, f डबल डॅश ऑफ x काय करणार आपण, ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढणार. सो ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय ना f डबल डॅश ऑफ x, पॉवर खाली 6x येणार, पॉवर मधून एक लेस केलं, लेस मायनस x डेरिव्हेटिव्ह 1 येतं पण 18 तसंच राहणार. ओके, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 24 कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय तर 0 येतं, हे माहिती तुम्हाला. सो स्टेप आता कितवी स्टेप चालू आहे, स्टेप थर्ड. सो स्टेप थर्ड काय आहे, f डॅश ऑफ x ची व्हॅल्यू आपल्याला 0 घ्यायची. ठीक आहे, f डॅश ऑफ x ची व्हॅल्यू काय, दिस व्हॅल्यू. सो इथे येणार 3x² minus 18x plus 24 equal to 0. f डॅश ऑफ x ची व्हॅल्यू मी ऍज इट इज तसंच लिहिलंय. ठीक आहे, सो 3 ने डिवाइड करू का मी याला, करू शकतो. सो 3 ने डिवाइड केलं काय येणार x² मायनस इथे काय ना 3 किती झाले 3 6 जा, बरोबर ना, 3 6 जा येणार 6x प्लस 3 8 जा म्हणजे इथे 8, म्हणजे फक्त 3 ने डिवाइड केलं मी, जास्त काय नाही केलं. आता ह्याचे फॅक्टर पाडावे लागतील. मग प्लस 8 चे असे फॅक्टर पाडा की ऍडिशन सबट्रॅक्शन -6 यायला पाहिजे. सो इथं -4 -2 -4 -6 सॉरी -4 -2 आन्सर किती येतं -6 येतं. मायनस इंटू मायनस प्लस 4 2 जा 8, बरोबर आहे कंडिशन. सो -4 आणि -2. चला करू का इथं डायरेक्ट x² -4x 2x प्लस 8 इक्वल टू 0. ठीक आहे, ह्याच्यातून x कॉमन काढा, ह्याच्यातून 2 कॉमन काढा, -2 कॉमन काढा, राहिलं काय मग x कॉमन, x -4 राहणार, x -4 राहणार. ओके, -2 कॉमन काढा, x -4 राहणार, x -4 इक्वल टू 0. ठीक आहे, हे तर तुम्हाला सांगण्याची गरज नाही कारण तुम्हाला तेवढं तर येतं. ओके, कारण ते 10 वेळा सांगितलं मी तुम्हाला, तुम्ही 12th स्टँडर्डला आहे, बरोबर ना, यायलाच पाहिजे ते. सो x -4 एक ब्रॅकेट हे येणार, x -2 येणार इक्वल टू 0. ठीक आहे, ओके. सो आता इथून मी डायरेक्ट सांगू शकतो व्हॅल्यू काय येणार आहे, x -4 आहे, आपण असं लिहितो इक्वल टू 0, हे इक्वल टू 0 लिहितो, हे इक्वल टू 0, -4 आहे तिकडे गेला +4. ओके, अँड किंवा ऑर लिहितो, x इक्वल टू 2 येणार कारण +2 आहे तिकडे गेला -2 होणार. ओके, पहिले एक स्टेप करावं लागेल पण कसं आहे स्टेप नाही केले तरी चालेल कारण हे क्वाड्रेटिक इक्वेशन नि सॉल्व्ह करते बाय फॅक्टरायझेशन. ठीक आहे, सो नाव स्टेप फोर्थ वन, स्टेप 4. सो स्टेप 4 मध्ये काय ना x इक्वल टू 4. सो पुट x इक्वल टू 4, पुट x इक्वल टू 4 इन f डबल डॅश ऑफ x. म्हणजे आता मला मॅक्झिमम आहे का मिनिमम आहे कधी कळणार, ज्यावेळेस मी x ची व्हॅल्यू 4 ह्या f डबल डॅश x मध्ये मी जर पुट करणार तेव्हा मला समजेल, बरोबर ना. सो बघा काय ना ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करते ना f डबल डॅश ऑफ, इथं लिहितो f डबल डॅश ऑफ x. सो f डबल डॅश ऑफ x ची व्हॅल्यू काय आहे, ही 6x -18. ठीक आहे, f डबल डॅश ऑफ x 6x च्या जागी किती 4 ना -18. सो 6 4 जा 24, 24 मधून 18 गेले राहिले किती 6 राहिले. सो इथे ना 6. सो f डबल डॅश ऑफ x त्याची व्हॅल्यू आली 6, म्हणजे 6 हे पॉझिटिव्ह आले, म्हणजेच काय फंक्शन काय असणार आहे, फंक्शन इज ग्रेटर दॅन 0 आहे. f डबल डॅश ऑफ x इज ग्रेटर दॅन 0. जर ग्रेटर दॅन 0 असेल तर माझं फंक्शन जे आहे हे काय असणार आहे, मिनिमम असणार आहे. मिनिमम ऍट विच पॉइंट x इक्वल टू 4. ठीक आहे, पहिल्या वेळेस स्क्रीनशॉट काढा मग सांगतो काय करायचंय.
सो आता लक्ष द्या व्यवस्थित. इथे काय दिलंय एफ डबल डॅश ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 0. सो म्हणजेच काय असणार आहे एफ ऑफ एक्स हॅज मॅक्झिमम व्हॅल्यू असणार आहे. ग्रेटर आहे ना मिनिमम व्हॅल्यू असणार आहे. सॉरी मिनिमम व्हॅल्यू. सो ग्रेटर आहे ना मिनिमम असणार आहे. मिनिमम ऍट विच पॉइंट ऍट एक्स इक्वल टू 4. ऍट एक्स इक्वल टू 4. सो आता मिनिमम आहे पण किती आहे हे माहिती का आपल्याला नाही माहित. मग काय करणार आपण. सो एक्स इक्वल टू 4 जे आहे ते एफ ऑफ एक्स मध्ये पुट करणार. सो पुट एक्स इक्वल टू 4 इन एफ ऑफ एक्स. सो आता ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. सो फंक्शन काय होतं माझं एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय होती पहिले ते लिहावं लागेल. एफ ऑफ एक्स इक्वल टू काय होतं इथं. सो इथं होतं एक्स क्यूब प्लस मायनस 9x². ओके प्लस 24 एक्स होतं. ठीक आहे. मग आता सांगा आता एक्सच्या जागी मी 4 ठेवता. ठीक आहे. सो एक्सच्या जागी मी 4 ठेवतो. 4 चा क्यूब मायनस 9 एक्सच्या जागी 4. सो 4 चा स्क्वेअर प्लस 24 एक्सच्या जागी 4. ठीक आहे. सो जर तुम्ही हे सॉल्व्ह करणार तर तुम्हाला आन्सर काय भेटणार माहिती का. सो इथं येणार 1 मिनिट मला बघू दे. ज्यावेळेस मी 4 ठेवणार इथं 6 आलंय ना. ज्यावेळेस मी 4 ठेवणार त्यावेळेस जर मी हे सॉल्व्ह केलं तर 16 आन्सर येणार. किती येणार 16. सो एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू किती आली 16. ठीक आहे. सो मग इथे लिहावं लागेल एफ ऑफ एक्स हॅज मॅक्झिमम किती मॅक्झिमम आहे मॅक्झिमम 16 ऍट विच पॉइंट ऍट एक्स इक्वल टू 4. ठीक आहे. सो आता सेकंड स्टेप 5 मध्ये काय करणार बघा. पहिल्या वेळेस स्क्रीनशॉट काढून घे पटकन फास्ट मध्ये. काढलं. सो आता नंतर काय करायचं बघा व्यवस्थित लक्ष द्या. अरे मी एफ डबल डॅश एक्स ची व्हॅल्यू सिर्फ करून टाकली आता बघावं लागेल मला परत. नाव स्टेप 5 स्टेप 5. ठीक आहे. सो आता परत काय करणार पुट एक्स इक्वल टू काय व्हॅल्यू काय आली होती रे. एक व्हॅल्यू 4 आली होती. दुसरी व्हॅल्यू काय होती. दुसरी व्हॅल्यू होती दॅट इज किती होती रे व्हॅल्यू दुसरी बघायला लागेल मला. तर काय आलं होतं दुसरी व्हॅल्यू 2 होती. ओके इन एफ डबल डॅश ऑफ एक्स. आता ही एक्स ची व्हॅल्यू 2 आहे ना ती एफ डबल डॅश ऑफ एक्स मध्ये व्हॅल्यू पुट करावं लागेल मला. एफ डबल डॅश एक्स ची व्हॅल्यू म्हणजे नाही का ती बघावं लागेल मला. फंक्शन काय आहे मी उगाच रफ करून टाकलं. एफ डबल डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू आलेली होती काय आली होती आपली एफ डबल डॅश काय आलं होतं एफ डबल डॅश 6x मायनस 18 हे असं आलं होतं बरोबर. सो एक्सच्या जागी 2 ठेवा. सो काय नंबर 6 2 आणि 18. ओके 6 2 जा 12 मायनस 18 सो मायनस 6 येणार. सो एफ डबल डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू जी आहे मायनस 6 आली. जर व्हॅल्यू निगेटिव्ह आली म्हणजेच काय एफ डबल डॅश ऑफ एक्स इज लेस दॅन 0 आहे. ठीक आहे. ह्याची व्हॅल्यू निगेटिव्ह आली म्हणजेच काय एफ डबल डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू लेस दॅन 0 आहे म्हणजेच मॅक्झिमम असणार आहे. सो एफ ऑफ एक्स हॅज मॅक्झिमम ऍट विच पॉइंट ऍट एक्स इक्वल टू 2. सो आता काय करणार मी एक्स ची व्हॅल्यू 2 जी आहे किती मॅक्झिमम आहे ते बघावं लागेल ना. सो कशामध्ये पुट करणार पुट इन अगेन इथे लिहितो पुट एक्स इक्वल टू 2 इन विच इक्वेशन इन एफ ऑफ एक्स. सो एफ ऑफ एक्स चं इक्वेशन काय आहे एफ ऑफ एक्स जे आहे ते हे इक्वेशन आहे. सो एक्स क्यूब मायनस 9x² प्लस 24 एक्स. ठीक आहे. व्हॅल्यू पुट करतो एक्स जागी 2 मायनस 9 2 चा स्क्वेअर प्लस 24 एक्स जागी 2 चा क्यूब किती येतं दॅट इज 8 आहे ना. मायनस 9 तसंच 2 चा स्क्वेअर 4 प्लस 24 2 जा 48. सो 8 तसंच 1 मिनिट 8 प्लस 48 किती झाले 56 मायनस 9 4 जा 36 ना. 9 4 जा 36. सो किती राहिले मग 36 46 56 सो 20 राहिले. एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू आली 20. सो म्हणजे किती आली ती पहिलं 16 आली ती हे मॅक्झिमम होतं. अच्छा ही व्हॅल्यू एफ हॅज मॅक्झिमम अरे सॉरी मिनिमम लिहिलं पाहिजे होतं ना. सो मिनिमम आहे ना इथं मिनिमम थोडं जरासा चुकतोय जरासा ऍडजस्ट करा काय तुम्ही
एफ ऑफ एक्स इक्वल टू 20. सो आता हे 20 जे आहे हे मॅक्झिमम आहे, कारण इथं हे काय आलं होतं आपलं हॅज मॅक्झिमम आलं होतं ना. सो एफ ऑफ एक्स इज मॅक्झिमम 20 at which point at x equal to 2. ठीक आहे. कधी कधी लिहिताना चुकून जातं, पण कसं आहे माहिती का, ऍक्च्युली मला सांगायचं असतं पण मी लिहिताना वेगळंच लिहून टाकतो कधी कधी. ऍडजस्ट करावं लागेल, मी तसं दुरुस्त करतो लगेच पटकन. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट लवकर व्यवस्थित. ना आता बघा क्वेश्चन नंबर 4 त्याला जो आहे एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर 16 अपॉन एक्स स्क्वेअर दिलाय. ठीक आहे, बघा एक नंबर होल नंबर दिलाय, एक फ्रॅक्शन नंबर दिलाय. ठीक आहे, तसं तुम्हाला डिफरन्शिएट करता यायला पाहिजे. ठीक आहे, चला साइड बाय साइड सांगतो कसं करायचं. बघा एक्स स्क्वेअर जो आहे ना ऍक्च्युली असा आहे बघा, 16 तसाच ठेवला बरोबर. एक्स स्क्वेअर हे मी वर नेतो म्हणजेच काय होणार एक्स रेस टू -2 होणार बरोबर. सो आता त्याचं डिफरन्शिएट करायचं म्हणजे इथे काय येणार, स्टेप फर्स्ट मध्ये ह्याचं डिफरन्शिएट करायचं. एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येतं 2x येणार बरोबर ना, पॉवर खाली पॉवर मधून एक लेस. सो आता प्लस -2 खाली घ्या. सो -2 म्हणजे हे म्हणजेच काय हे बरोबर, -2 खाली घ्या. -2 इंटू 16 दॅट इज -32. सो इथे येणार -32 एक्स रेस टू पॉवर मधून एक लेस करा म्हणजे एक कमी करतोय. सो -2 -1 दॅट इज किती ना -3. सो इथे ना एक्स रेस टू -3 होणार. ठीक आहे, समजते का. अगेन डिफरन्शिएट करावं लागेल. आता हे म्हणजेच काय, हे म्हणजेच असं 32 एक्स रेस टू 3. ऍक्च्युली हे असं झालं. आता हे म्हणजे असं लक्षात ठेवा एक्स रेस टू -3. ठीक आहे, हे जर वर घेतलं तर असं दिसणार. सो अगेन डिफरन्शिएट स्टेप सेकंड एफ डबल डॅश ऑफ एक्स करतोय. सो 2x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार, एक्स चा डेरिव्हेटिव्ह बरोबर आहे ना. सो राहिलं फक्त 2. ओके, -32 बघा हे -3 खाली घेतोय. सो -3 इंटू 2 3 2 जा 6 येणार, 3 3 जा 9 येणार बरोबर. सो हे -3 खाली घेतला. सो -3 इंटू 32 सो मायनस येणार -96 येणार. सो मायनस मायनस बिकम्स प्लस होणार. सो प्लस 96 एक्स रेस टू ह्याच्यातून एक लेस करा. सो -1. ठीक आहे, -3 -1 म्हणजेच किती -4. ठीक आहे, हे लक्षात राहू दे एक्स रेस टू -4. आणि हे डिफरन्शिएट तुम्हाला यायला पाहिजे, कारण कसं माहिती का डिफरन्शिएशन मध्ये मी खूप वेळा सांगितलं हे सम. ठीक आहे, खूप वेळा सांगितलेलं म्हणजे कसं करतात डेरिव्हेटिव्ह काय नाही स्टार्टिंग पासून सांगितलेलं आहे. जर तुम्हाला डिफरन्शिएट येत नसेल तर हे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह तर काहीच नाही, 0% येणार 0. ठीक आहे, चल लक्ष द्या. सो आता हे म्हणजेच काय ऍक्च्युली असं झालं एक्स रेस टू 4 हे ऍक्च्युली असं झालं. सो आता स्टेप थर्ड मध्ये काय एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू 0 घ्या म्हणजे ह्याची व्हॅल्यू बघा, हे एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू हे घ्या. सो काय आहे मग आता 2x -32 एक्स रेस टू 3 इक्वल टू 0 बरोबर. सो एक्स क्यूब आहे, एक्स क्यूबचं काय करणार, एक्स क्यूबनी ह्याला मल्टिप्लाय करा म्हणजेच काय होणार इथे लिहू का एक्स क्यूब इंटू एक्स. बघा एक्स क्यूब इंटू एक्स करा, इकडे मल्टिप्लाय करा. सो 2x रेस टू 4 -32 अपॉन एक्स क्यूब होणार इक्वल टू 0. ठीक आहे, सो हे असं होणार एक्स क्यूब इथे डिवाइड तिकडे केला मल्टिप्लाय म्हणजे 0च येणार. सो ऍक्च्युली असं येणार 2x रेस टू 4 -32 इक्वल टू 0. हे तिकडे इथे डिवाइड तिकडे गेल्यावर मल्टिप्लाय सो 0च येणार. ठीक आहे, सो 2 ने डिवाइड करू काय 2 ने डिवाइड करतो -16 इक्वल टू 0 म्हणजेच काय येणार एक्स रेस टू 4 -16 तिकडे गेला +16. सो ह्याचा 4th रूट करा. कितवा रूट 4th रूट करा. सो 4th रूट केला कसं येणार एक्स इक्वल टू 4th रूट करतोय 16. सो मला सांगा हे 16 कुणाचा 4th रूट आहे बघा 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. सो 2 2 जा 4 4 2 जा 8 8 2 जा 16. सो 16 जो आहे कुणाचा 4th रूट आहे दॅट इज 2 चा 4th रूट आहे. सो म्हणजे मी असे येणार 2 येणार. सो +-2 घ्या +-2. सो एक व्हॅल्यू एक्सची प्लस घ्या एक व्हॅल्यू मायनस घ्या. ठीक आहे, मग त्यानुसार हे करा. सो स्टेप फोर्थच आहे ना, थर्ड झालं फोर्थ आहे. पुट एक्स इक्वल टू 2 पॉझिटिव्ह 2 घेता
इन एफ डबल डॅश ऑफ एक्स. आता एफ डबल डॅश ऑफ एक्स मध्ये व्हॅल्यू पुट करा. कुठे एफ डबल डॅश ऑफ इथं आहे. सो व्हॅल्यू पुट करा. एफ डबल डॅश ऑफ एक्स इक्वल टू 2 प्लस 96 अपॉन 2 ठेवा. बघा इथे 2 घेतला आपण. 2 ठेवा. 2⁴. ओके 2⁴ म्हणजे काय एफ डबल डॅश ऑफ एक्स 2 प्लस 96 अपॉन 2⁴ म्हणजे किती 16. आणि 16 6 जा किती येतं 16 6 जा म्हणजे 16 1 जा 16 6 जा म्हणजे इथं 6 येणार ना. 16 6 जा 96 येतं. ठीक आहे. सो 6 येणार. सो 6 प्लस 2 दॅट इज 8 येणार. एफ डबल डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू 8 आली. ठीक आहे. म्हणजेच हे पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे. जर पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल तर एफ हॅज मिनिमम व्हॅल्यू ऍट विच पॉइंट ऍट एक्स इक्वल टू. ठीक आहे. हे लक्षात राहू दे. चला काढा स्क्रीनशॉट लवकर फास्ट मध्ये. काढलं का. सो आता बघा आणि हे लक्षात ठेवा ही व्हॅल्यू हे आणि हे फंक्शन लक्षात ठेवा. सो फंक्शन पण लक्षात राहायला पाहिजे. बघा आता पटकन काय करायचंय. सो आता एफ ऑफ एक्स इज हे पॉझिटिव्ह आले म्हणजेच काय आले हे असं आले. एफ डबल डॅश ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 0 आहे. ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे. पॉझिटिव्ह केव्हा येणार ज्यावेळेस मॅक्झिमम असेल त्यावेळेस. ठीक आहे. सॉरी ज्यावेळेस मिनिमम असेल त्यावेळेस. ठीक आहे. एफ ऑफ एक्स इज मिनिमम ऍट विच पॉइंट ऍट एक्स इक्वल टू 2. मग आता किती मिनिमम आहे हे काढावं लागेल ना. सो किती मिनिमम आहे. सो ही व्हॅल्यू कुठे पुट करणार पुट एक्स इक्वल टू 2 इन एफ ऑफ एक्स. सो आता एफ ऑफ एक्स मध्ये पुट करा. एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय होते रे. एफ ऑफ एक्स होता माझा 1 मिनिट चेक करतो. एफ ऑफ एक्स काय होता. सो एक्स स्क्वेअर प्लस 16 बाय एक्स स्क्वेअर होता आय थिंक एक्स स्क्वेअर. सो एक्सच्या जागी 2 ठेवा. 2 चा स्क्वेअर 4. ठीक आहे. डायरेक्ट करतो 16 2 चा स्क्वेअर 4. सो काय येणार 4 4 जा. सो इथे येणार 4. ओके 8 येणार. सो एफ ऑफ एक्स इक्वल टू 8 आलं. म्हणजेच काय नीट लक्ष द्या. ज्या वेळेस मी एक्स ची व्हॅल्यू 2 ठेवणार त्यावेळेस मला मॅक्झिमम किती भेटलेला आहे व्हॅल्यू सॉरी मॅक्झिमम नाही व्हॅल्यू किती भेटली 8 भेटली. म्हणजे ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह म्हणजेच काय मिनिमम आहे. ठीक आहे. मिनिममची व्हॅल्यू किती आली मिनिमम ऍट एक्स इक्वल टू 2 किती आलेलं आहे 8. सो इथे लिहावं लागेल एफ ऑफ एक्स इज मिनिमम इज 8 ऍट एक्स इक्वल टू 2. ठीक आहे. पहिल्यावर स्क्रीनशॉट काढा नंतर सांगतो पटकन काय करायचंय. ठीक आहे. ना आता स्टेप 5 मध्ये मी काय करणार बघा व्यवस्थित लक्ष द्या. नाव स्टेप 5 ओके. सो काय करणार पुट एक्स इक्वल टू -2. आता इथं प्लस -2 लिहिलं होतं ना मी. सो एक्स इक्वल टू -2 इन कशामध्ये करायचं इन एफ डबल डॅश ऑफ एक्स मध्ये पुट करा. सो एफ डबल डॅशचं इक्वेशन काय होतं. सो दॅट इज इक्वेशन बघा इथे 2 प्लस 96 अपॉन x⁴ होतं. बरोबर ना. x⁴ असं इक्वेशन होतं. सो आता नीट बघा आता व्यवस्थित लक्ष द्या. सो 2 प्लस 96 अपॉन x⁴ आहे. सो एक्सच्या जागी -2 ठेवा. सो 2 प्लस 96 अपॉन एक्सच्या जागी -2. सो -2 चा ⁴. सो 2 प्लस 96 अपॉन -2 इव्हन नंबर आहे इव्हन. सो किती येणार प्लस 16 येणार. सो 16 येणार. सो 16 1 जा 16 6 जा. ठीक आहे 96 येणार. सो 2 प्लस 6 किती 8. सो परत एफ डबल डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू परत 8 आली म्हणजे परत पॉझिटिव्ह आले. सो पॉझिटिव्ह असेल तर मग काय असणार आहे. सो एफ ऑफ एक्स हॅज मिनिमम व्हॅल्यू मिनिमम ऍट एक्स इक्वल टू -2. बघा -2 जरी घेतलं तरी माझा आन्सर 8 येतं. ठीक आहे. हे लक्षात ठेवा कारण कसं आहे इव्हन पॉवर आहे ना. सो इव्हन पॉवर असल्यामुळे काय येतं परत एफ ऑफ एक्स हॅज अ मिनिमम ऍट एक्स इक्वल टू -2. ठीक आहे. परत तीच व्हॅल्यू येते. परत मिनिममच व्हॅल्यू येते. सो आता बघा काय करणार आता मिनिमम पण किती मिनिमम पहिलं मिनिमम होतं ते किती आलं होतं आन्सर 8 आलं होतं. मग आता परत मिनिमम आहे. किती मिनिमम आहे परत कसं पुट करणार. सो पुट इन. सो इथे मी लिहिणार परत इथे लिहावं लागेल ना. सो एफ डबल डॅश ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 0. बरोबर हेच येणार.
सो एफ ऑफ एक्स इज द मिनिमम ऍट एक्स इक्वल टू, सो एक्स इक्वल टू -2. आता इथं -2 आहे ना, ठीक आहे, -2. सो आता ही चेंज करतो. सो बघा नीट लक्षात द्या, -2 हा -2 पुट करतोय. सो -2 चा स्क्वेअर प्लस 16 आणि इथं -2 चा स्क्वेअर. सो किती येणार मग हे सांगा, मग व्हॅल्यू किती येणार? -2 चा स्क्वेअर +4, ओके, प्लस 16 अपॉन -2 चा स्क्वेअर प्लस 4. 4 1 जा 4, 4 जा 16. सो 4 + 4 8 येणार. ठीक आहे, परत इथं सेम व्हॅल्यू आली. सो इथे लिहायचं एफ ऑफ एक्स हॅज अ मिनिमम इज 8 ऍट विच पॉइंट ऍट एक्स इक्वल टू -2. ठीक आहे, आता तुम्ही बोलणार आणि इथं मॅक्झिमम का नाही आलं? येऊ शकतं, कधी कधी नाही येणार. ठीक आहे, कधी कधी दोन्ही मिनिमम येतील, कधी कधी दोन्ही मॅक्झिमम येतील, कधी कधी आपल्याला एकच पॉईंट भेटू शकतो. ठीक आहे, म्हणजे डिपेंड करतो क्वेश्चन कसा आहे. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट. चला या व्हिडिओमध्ये लास्ट क्वेश्चन. ठीक आहे, 6वा जो क्वेश्चन आहे तुम्हालाच करायला लागेल. ठीक आहे, एक तरी क्वेश्चन तुम्ही करायला सॉल्व, कारण हे कसं आहे माहिती का, तेच करायला थोडं जरासा बोर होतं, म्हणून मी जरासा पुढचा सम घेतो. ठीक आहे, सो सेम तसंच आहे स्टेप, फक्त तुम्हाला डिफरन्शिएट करता यायला पाहिजे. ठीक आहे, चला फिर तुला सांगतो तुम्हाला काय करायचं. सो एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स इंटू लॉग एक्स आहे. सो डिफरन्शिएट करा. सो फंक्शन दिलेलं आहे. सो स्टेप फर्स्ट काय, स्टेप फर्स्ट जे आहे, सो डिफरन्शिएट करा. एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू, आता याचं डिफरन्शिएट कसं करू मी? सो बघा, हा एक फंक्शन आहे, हा एक फंक्शन आहे. सो एक्स इंटू एक्स आहे. सो इथे मल्टिप्लिकेशन आहे. सो एक्स इंटू एक्स म्हणजे एक्स इंटू जर फंक्शन इंटू फंक्शन जर असेल तर यू इंटू व्ही चा रूल अप्लाय करणार. कसा करणार? सो बघा, एक्स तसाच बरोबर, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं? लॉग एक्सचं 1/x येतो बरोबर ना. एक्स तसाच ठेवला, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x येणार. सो यू तसाच, व्ही चा डेरिव्हेटिव्ह प्लस व्ही तसाच, लॉग एक्स तसाच, एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 येतो. सो इथे लिहिणार मी 1. सो आन्सर काय येणार? एक्स एक्स गेट कॅन्सल. सो राहिलं 1 प्लस लॉग एक्स. सो एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू जी आली आहे 1 प्लस लॉग एक्स आली. ठीक आहे, चला इझी होता. सो नाव स्टेप सेकंड. स्टेप सेकंड काय करणार? एफ डबल डॅश ऑफ एक्स काढावं लागेल बरोबर. सो ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार? 1 चं डेरिव्हेटिव्ह 0 येणार. सो 0 प्लस लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1/x येतो. सो 1/x. सो फक्त 1/x येणार. फक्त काय येणार? 1/x. सो स्टेप थर्ड काय येणार आता? स्टेप थर्ड. सो स्टेप थर्ड मध्ये काय करतो आपण? एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू इक्वल टू आपण काय लिहितो? 0 लिहितो. सो कुठे आहे एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू? म्हणजे इथे आहे. सो 1 प्लस लॉग एक्स इक्वल टू 0. ठीक आहे, हे 1 प्लस मध्ये तिकडे गेला काय होणार? मायनस होणार. सो लॉग एक्स इक्वल टू -1 बरोबर. सो आता लॉग इंडायसिस रूल यूज करा, जेणेकरून मला इथून एक्स काढताय. लॉग इंडायसिस रूल तुम्हाला इथं यूज करता येत नसणार तुम्हाला, मला माहिती आहे. ठीक आहे, पण तरी सांगतो बघा. लॉग जर मला फक्त एक्स इक्वल लिहायचं असेल तर इथं काय असतं? ई असतो बरोबर. इथं बघा, इथं ई असतो. मग काय होणार? लॉग जर काढून टाकायचं असेल मला तर मी काय करणार? हा जो ई आहे ना इकडे शिफ्ट करणार. सो म्हणजेच लक्षात आहे व्यवस्थित. सो इथं लिहितो मी. सो हा जो ई आहे तिकडे जाणार, म्हणजे एक्स इक्वल टू हा ई इकडे बेसला जाणार आणि हे -1 आहे ना त्याच्या इंडेक्सला जाणार. सो -1 इंडेक्सला. सो लॉग निघून गेला. ठीक आहे, ई तिकडे जाणार, ई तिकडे गेला आणि हा -1 त्याच्या पॉवरला जाणार. ठीक आहे, आणि एक्स तसाच राहणार. ओके, मग काय येणार? एक्स इक्वल टू ई रेस टू -1 आहे. सो मी ह्याला कसं लिहिणार? 1/e लिहिणार. ठीक आहे, सो मला एक्स ची व्हॅल्यू किती भेटली? एकच भेटली. कधी कधी मला 2 भेटेल, कधी कधी 1 भेटेल. ठीक आहे, म्हणजे डिपेंड करतं क्वेश्चन कसा आहे. ठीक आहे, आता ही व्हॅल्यू कशात पुट करू मी? सो पुट इन सो एक्स इक्वल टू 1/e इन एफ डबल डॅश ऑफ एक्स. एफ डबल डॅश ऑफ एक्स मध्ये व्हॅल्यू पुट करा. मग बघा तिथून काय येते फंक्शन. चला काढा स्क्रीनशॉट पटकन फास्ट मध्ये. फास्ट झालं. सो आता एफ डबल डॅश ऑफ एक्स काय? 1/x आहे, लक्षात राहू दे. 1/x आहे आणि एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू ही आहे. ठीक आहे, सो आता कशात पुट करतोय मी? एफ डबल डॅश ऑफ एक्स मध्ये व्हॅल्यू पुट करतोय. सो काय होणार? एफ डबल डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय होती? 1/x येतो. सो एक्स म्हणजे काय? एक्स म्हणजे 1/e बरोबर. ई वर जाणार. सो इथे येणार ई
सो एफ डबल डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू जी आहे ते ई आले. मग मला सांगा ई पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह आहे. आणि ई ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे किती असते? ई ची व्हॅल्यू दॅट इज 2.73 असतो. म्हणजे पॉझिटिव्ह मध्ये ना ग्रेटर दॅन 0 आहे. म्हणजेच काय फंक्शन काय आहे? मग मिनिमम आहे. सो असं लिहावं लागेल एफ ऑफ एक्स इज मिनिमम अरे यार मिनिमम at which point x equal to 1 by e at x equal to 1 by e ह्या पॉइंटला मिनिमम आहे. पण कितीने मिनिमम आहे ते माहिती का? नाही माहित. मग मला ते काढावं लागेल. सो मेन फंक्शन काय? सो पुट x equal to 1 by e in f of x. सो ह्या फंक्शन मध्ये मला व्हॅल्यू पुट करावं लागेल. मग कसं करणार मी आता? व्यवस्थित बघा. सो आता x equal to 1 by e फंक्शन काय होतं माझं? f of x ची व्हॅल्यू काय होती? x इंटू लॉग एक्स होतं. x इंटू लॉग एक्स होतं बरोबर. सो x च्या जागी काय लिहित आहे? x च्या जागी 1 बाय ई लिहा बरोबर. लॉग 1 बाय ई. ओके. सो 1 बाय ई ऍज इट इज लॉग 1 बाय ई. मिनिमम काढतोय. सो 1 बाय ई ला मी असं लिहू शकतो का? ई रेस टू मायनस 1 हो लिहू शकतो. जर लॉगच्या अँगलला जर पॉवर असेल तर पॉवर खाली येतं. सो पॉवर खाली आला काय होणार? सो मायनस बघा नीट लक्षात द्या 1 बाय ई तसाच. सो हा -1 पुढे येणार. -1 पुढे आला -1 लॉग ई आणि लॉग ई ची व्हॅल्यू काय असते? 1 असते. हे लक्षात राहू दे. सो -1 बाय ई आन्सर येणार. काय येणार? -1 बाय ई. सो झालं एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू आली -1 बाय ई आली. सो इथे लिहावं लागेल एफ ऑफ एक्स हॅज मिनिमम किती आलं? -1 बाय ई ऍट विच पॉइंट ऍट एक्स इक्वल टू 1 बाय ई ला. ठीक आहे. ही व्हॅल्यू आली. काढा स्क्रीनशॉट लवकर. आणि हा रेग्युलर होमवर्क दाखवा मला. ठीक आहे. जर तुम्ही होमवर्क दाखवला तरच मी तुम्हाला हेल्प करणार, अदरवाईज नाही करणार. आणि पहिलं बेसिक म्हणजे प्रिव्हियस व्हिडिओ बघा, ते त्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट करा तर तुम्हाला जास्त समजेल, अदरवाईज नाही समजणार. ठीक आहे. चला तोपर्यंत बाय बाय.